नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझे डेली ब्लॉग असतात, किचनचे ब्लॉग असतात, जे आपल्या डेली रुटीनमध्ये काय घडतं ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आजचा ना टॉपिक थोडासा वेगळा आहे. जे आपण सोशल मीडियावरती बघतो आणि आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं ना, तर म्हणलं चला आपण त्याच्यावर एक थोडासा छोटासा व्हिडिओ बनवावा. म्हणजे माझं हे मत आहे, ते आपल्यासोबत शेअर करावं असं विचार आला मनामध्ये. हा व्हिडिओ काही व्ह्यूज यावे म्हणून मी बनवत नाही किंवा मला चांगले व्ह्यूज यावं, मी फेमस व्हावी याच्या विषयी मी बनवत नाही. तर तुम्हाला मी असं का बोलते ना, हे तुम्हाला लवकरच समजेल. आपण ना मेन मुद्द्याला स्टार्ट करूया आता. काजल लाईफस्टाईल हा यूट्यूब चॅनल बऱ्याच जणांना माहिती असेल. ती मुलगी आहे, एक सामान्य घरातली, गरीब घरातली मुलगी आहे. तिने आता इतकी प्रगती केली आहे, म्हणजे तिने स्वतःच्या कष्टावर पुढे गेलेली आहे. आणि सध्या मी बघते यूट्यूबवरती की तिच्यावरती एवढे म्हणजे व्हिडिओ बनवले जात आहेत की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ती मुलगी आता ऑनलाईन कपडे शिवते. तिचे यूट्यूबचे 2-3 चॅनल सुद्धा आहेत आणि तिला एक छोटासा मुलगा पण आहे आणि तिची एक छोटीशी फॅमिली पण आहे. खरं तर मी एक गृहिणी म्हणून तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते की घर सांभाळणं, 2-3 यूट्यूब चॅनल सांभाळणं, व्हिडिओ शूट करणं, त्यात ऑनलाईन बिझनेस करणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, जी की ती करते. आणि खरंच तिला मानलं पाहिजे की एवढं लहान वय पण कमी आहे तिचं आणि एवढ्या लहान वयात तिने एवढी अचिव्हमेंट केलेली आहे. तिने एवढं साध्य करून दाखवलं एवढ्या लहान वयामध्ये. आणि तरी सुद्धा तिच्यामध्ये थोडा सुद्धा गर्व नाही किंवा ती कोणाची निंदा करत नाही किंवा कोणाविषयी वाईटही बोलत नाही. ती तिच्या नादात असते आणि तिची प्रगती करण्याच्या मार्गावर फक्त असते. म्हणजे ती फक्त तिचा आणि तिच्या फॅमिलीचा किंवा तिच्यामुळं कोणाचं चांगलं व्हावं असंच ती विचार करत असते. आता मी तिचं एवढं कौतुक का करते? खरं तर माझी ती कोणी नातेवाईक नाही, मैत्रीण नाही, कुणी नाही. मी सुद्धा तिची सबस्क्रायबर आहे आणि एकदम सुरुवातीला चॅनल तिनं ओपन केला होता तेव्हापासून मी तिचे व्हिडिओ बघते. आणि खरं सांगायचं म्हणलं तर माझा चॅनल पण तिच्या बरोबरीनेच म्हणजे त्याच टायमिंगमध्ये चालू केलेला आहे. पण माझ्या चॅनलला तेवढी ग्रोथ नाही झाली, पण मी नेहमी तिचे व्हिडिओ बघायचे. एकदम सिंपल होते तेव्हा. तिचा बिझनेस वगैरे काही नाही, जे डेली रुटीन असतं तेच ते शेअर करायची आणि तिने कंटिन्यू कष्ट केलं. कंटिन्यू तिने ते चॅनल सुरू ठेवला, त्यामुळे तिला आज जे यश मिळाले ना ते तिच्या कष्टाचं फळ आहे असं मला वाटतं. असो, हे तिचं झालं कौतुक, म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे म्हणून केलं. मी काय असं कोणाचा दिखावा मोठेपणा करावं म्हणून केलेलं नाही. पण सध्या मी सोशल मीडियावरती जे बघतेय ना, म्हणजे बऱ्याच जणांचे बघितले, टायटल बघितलं की ही फ्रॉड करते, हिचा बिझनेस फ्रॉड आहे आणि काजल फ्रॉड करते. मग म्हणजे मी शक्यतो कोणाची व्हिडिओ बघत बसत नाही, कारण माझं घर आणि माझ्या घरातली कामं हीच संपत नाहीत, त्याच्यामुळं मी बघत नाही. पण आता त्या काजलचा मी व्हिडिओ बघते म्हणून म्हणलं बघावं तरी नेमकं काय फ्रॉड केलं आहे ना, कशाबद्दल आहे. तर तिच्या बिझनेसविषयी, कपड्याविषयी किंवा तिच्या होणाऱ्या प्रगतीविषयी ज्या काही बायका जळतात ना, ज्यांना त्रास होतो ना की ही पुढं चालली आहे, हिची प्रगती होतीये, त्या बायकांनी तिच्यावरती व्हिडिओ बनवलाय. का तर व्ह्यू येण्यासाठी. अरे व्हिडिओ बनवा ना, पण तिच्यामुळे जर तुमचं चांगलं होत असेल ना तर काहीच हरकत नाही. पण तिच्यात असं वाईट काय आहे? आपल्याला जर पुढे जायचं ना तर दुसऱ्यांना कमी लेखून किंवा दुसऱ्यांचं वाईट करून किंवा वाईट बोलून कधीच पुढे जाऊ नये. जे रिअल आहे ते बोला, तिच्याविषयी चांगले गुण आहेत ते मांडा. जर होत नाही कोणाशी विषयी चांगलं बोलणं तर सरळ विषयच घेऊ नका, म्हणजे तिच्याविषयी काय बोलूच नका ना. जर चांगलं बोलणं होत नाही तर वाईट पण बोलू नका. मला असं वाटतं. म्हणून म्हणलं मला थोडंसं ते वाईट वाटलं. म्हणजे खऱ्या माणसांना किंवा कष्ट करणाऱ्या माणसांना या जगात काहीच किंमत नाही. आणि खरंच ज्या बायकांनी तिचा फ्रॉड आहे किंवा ती खोटी आहे, ती फसवते, असे जेवढे पण व्हिडिओ बनवले ना त्यांना खूप व्ह्यूज आलेले आहेत, भरभरून व्ह्यूज आलेले आहेत. त्याच ठिकाणी एखादी तिचं काहीतरी चांगली गोष्ट दाखवली असेल, कोणी बघायला मागितलं नसतं. आता ती खरं तर तिला समजलंच आहे ह्या गोष्टी की आपल्याविषयी यूट्यूबवरती असं करतात, असं बोलतात, आपल्या नावाची बदनामी करून यूट्यूबवरती व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे तिला माहिती आहे.
पण तिनं म्हणजे एक युट्यूबर असते ना, ते ॲक्शन पण घेऊ शकते, म्हणजे पोलीस केस सुद्धा होऊ शकते. पण तरी सुद्धा तिनं कोणाचंही युट्यूबवरती नाव घेतलं नाही किंवा कुठल्याही चॅनलचं नाव सांगितलं नाही. तिनं फक्त एवढं सांगितलं की तुम्हाला पैसे कमवायचे, तुम्हाला व्ह्यूज वाढवायचे आहेत ना, तर माझी बदनामी नका करू. माझ्या चांगल्या गुणांचं हे करून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मी साथ देईल त्याच्यामध्ये, माझी नेहमीच साथ असेल. आणि तिचं पहिल्यापासून मी व्हिडिओ बघते ना, तर ती एकच वाक्य बोलायची व्हिडिओमध्ये की मी एकटी पुढे नाही जाणार, मी माझ्यासोबत सगळ्यांना पुढे घेऊन जाणार आहे. तिनं बऱ्याच जणांचं म्हणजे फुकटमध्ये फ्रीमध्ये प्रमोशन पण केलं, किंवा अजून काही चॅनलची नावं पण घेतली आणि पुढे जाण्यासाठी, म्हणजे त्यांना व्ह्यूज यावे, त्यांच्या चॅनलची ग्रोथ व्हावी. तिने बरेच व्हिडिओ टाकले की घरी बसून गृहिणी एक कशी काम करू शकते किंवा घरी बसून कसे पैसे मिळवू शकते, याच्यावर पण व्हिडिओ टाकलेले आहेत. पण सध्या जी बिझनेस करते तिच्यामुळे तिला खरंच वेळ मिळत नसेल, किंवा तिचा बिझनेस खूप छान चालला आहे. आणि याच गोष्टी बऱ्याच बायकांना चांगल्या वाटत नाहीत. आणि त्याच्यामुळं ना बायकांना बऱ्याच तिच्या विरोधात ती म्हणजे तिची बदनामी करून व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टीवरून माझं एक साधं आणि सिंपल मत आहे. मला परत मी एकदा सांगते, मी व्ह्यूजसाठी किंवा माझा चॅनल ग्रोथ व्हावा याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला नाही. एकतर मी कोणाविषयी वाईट बोलत नाही, मी कधी कोणाला कमेंट करत नाही. व्हिडिओ चांगला असो वाईट असो मी कधीच कमेंट करत नाही. पण आज डायरेक्टली याच्यावरती व्हिडिओ बनवते, याचं कारण असं की तुम्हाला जर ग्रोथ करायची ना, तुम्ही मेहनत करा, कष्ट करा. आणि प्रत्येक गृहिणीला यूट्यूब चॅनल हा सगळ्यात मोठा इन्कम सोर्स आहे. इथे ना सर्टिफिकेट लागतं, ना डिग्री लागते, ना जास्त शिक्षण बघतं कोणी, किंवा असं म्हणत नाही की तू इंटरव्ह्यू दे आणि त्याच्यामध्ये फेल झाली तर तू यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू शकत नाही. सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना हा प्लॅटफॉर्म ओपन आहे आणि तुम्ही सहज आपली कला दाखवून तुम्ही इथे सहज पैसे कमवू शकता. इथे फक्त पेशन्स पाहिजेत आणि कष्ट पाहिजे, जे त्या काजलनी आजपर्यंत तेच करून पैसे कमवले आहेत. तर हे सांगण्याचा उद्देश असा की लोकांना वाईट म्हणून आपण पैसे कमवण्यापेक्षा आपल्यात जे चांगले गुण आहेत ते यूट्यूबवरती दाखवून किंवा आपली कला आहे ती दाखवून जर पैसे कमवले तर आपलं एक चांगलं नाव पण होतं आणि आपली कला तर जिवंत राहतेच, आणि थोडासा विरंगुळा पण होतो, आणि साईड बाय साईड आपल्याला 4 पैसे सुद्धा मिळतात. आणि प्रत्येक गृहिणी स्वावलंबी बनते. सगळ्यात विशेष म्हणजे महत्त्वाचं, यूट्यूब हा चॅनल असा आहे की प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी बनवतो. तर चला, मी जास्त काही बोलत बसत नाही आणि शेवटी एकच सांगते की सगळ्यांनी यूट्यूब चॅनल चालू करावा, त्याच्यावरती ग्रोथ करावी आणि स्वावलंबी व्हावं, ना की कोणाची बदनामी करून पुढे जावं किंवा दुसऱ्यांची विनाकारण निंदा नालस्ती करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. आणि चला, मी एवढंच बोलते. माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर मला खरंच माफ करा. आणि खरंच प्रामाणिकपणे मला जे मत वाटलं तिच्याविषयी ते मी मांडलं. काही चुकलं असेल तर परत एकदा सॉरी. आणि भेटूया माझ्या डेली ब्लॉगमध्ये. माझ्या किचन टिप्स असतात, डेली ब्लॉग असतो, आणि रेसिपीज वगैरे आपलं नॉर्मल लाईफ असतं ना, ते सुद्धा मी शेअर करते. तर माझ्या चॅनलला, अमृता जाधव या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला, प्रगती करा आणि करून घेऊया. चला, भेटू नंतर. बाय.